गोदावरीला आलेल्या पुरामुळे गोदावरीचं जे पाणी आहे ते भांडी बाजारामध्ये शिरलं आणि त्यामुळे या परिसरातील जी काही दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळे येथील व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण आता भांडी बाजारामध्ये उभा आहोत। या दुकानामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पाणी दुकानामध्ये शिरल्यामुळे गाळ या ठिकाणी साचलेला आहे। आज पावसाचं पुराचं पाणी जे आहे ते काही प्रमाणामध्ये उतरल्यामुळे जो दुकानामध्ये जो काही गाळ साचलेला आहे ते स्वच्छता करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांचं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला इथे दिसून येत आहे। आपण जर हे दृश्य बघितलं तर भांडी बाजारातील हे दुकानं आहेत। व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या पुराच्या पाण्यामुळे झाल्याचं दिसून येतं आणि आता पुराच्या पाण्यातून जे काही आपले माल आहे तो बाहेर काढण्याचं काम इथे सुरू आहे। गाळ देखील या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात साचलाय। दुकानांमध्ये पाणी गेल्यामुळे गाळ साचल्याचं आपल्याला दिसून येतं। किती नुकसान झाले काय सांगा? काय झालं आता सगळं काढून राहिलं दिसलं तर हळूहळू काय जेव्हा जसं आपण आतमध्ये जाऊ तसं बाहेर दिसत तर समजा ना काय काही नाही परिस्थिती। कधी काल पासून जो पाऊस सुरू आहे आपल्या दुकानात किती पाणी पाऊस झालं ना संध्याकाळी 6 वाजता साचला तेव्हापासून तो कंटिन्यूज आहे। पण यांची कृपा आहे ना डॅमची, त्यांनी आतल्यापर्यंत पूर कधी येऊन दिला नाही। 4 वर्ष आले नियोजन चांगलं केलेलं आहे। आता हे शेवटी आपत्कालीन झालं तो गोष्टी वेगळी। रात्र पाऊस होता त्यामुळे त्यांचे हात बांधले गेलेले, पण त्यांनी आता जो 8-10 वेळा जर पाणी आलं होतं कधी त्रास झाला नाही आम्हाला। आम्ही त्यांचे खूप आभार मानतो। पण आज जे काही काल जो काही पाणी या परिसरामध्ये शिरलं त्यामुळे तुमचं देखील इथं जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर गाळ साचलाय, दुकानांमध्ये पाणी आहे। हो यस, ते सत्य आहे। आता जे होणार ते होणार, ते काही चुकणार नाही। ठीक आहे, आपण गाले होतो ते काय करू शकत नाही, कोणीच नाही। गव्हर्नमेंट म्हणा की आम्ही कोणी काही करू शकत नाही ना। आता पण त्यांनी खूप कंट्रोल केलं होतं, नाही तर रात्रभर पाऊस होता ना, त्यामुळे काय लिमिट वाढ केलं। जे आतापर्यंत झालं त्यांनी जे धरणवाल्यांनी जे काही पाटबंधारे जे हे केलं तर एकदम योग्य केलं। पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे धरणातून पाणी कमी होतं, पण वरचा फ्लोचं पाणी जास्त असल्यामुळे हे पाणी पूर्ण बाजारात चिखलं शेवटी देणारी ती एक दिवस थोडंफार घेतलं तर काही फरक नाही पडत। अजून तर असं काहीच नाही आहे जवळपास तरी, चिखल गाळ काही किरकोळ झाला असेल ते, बाकी काही नाही। म्हणजे काय केलं ना आपल्याला आपण बघितलं ते की पाणी जरी साचलेलं असलं तरी मोठ्या प्रमाणावर गाळ ह्या परिसरामध्ये साचल्याचं आपल्याला दिसून येतं आणि आता या पुराचं पाणी जे आहे ते काही प्रमाणामध्ये कमी झाल्यानंतर आता सामग्री जी आहे, जी काय आपला माल आहे तो वाचवण्यासाठी नागरिकांची इथे व्यावसायिक जे आहेत त्यांची तारंबळ आता आपल्याला उडाल्याचं दिसून येतं। आपलं माल वाचवण्यासाठी दुकानातलं जी काही साधन सामग्री आहे ती सुरक्षितरित्या हलवण्यासाठी आता व्यावसायिक या ठिकाणी आलेले आहेत आणि पाणी ओसरल्यानंतर हे दृश्य आपण बघू शकतो। भांडी बाजारातली या भागातल्या ज्या काही टपऱ्या आहेत त्या देखील भांडी बाजारामध्ये हलवण्यात आल्या, त्यामुळे टपऱ्यांचं नुकसान झालेलं नाही, परंतु या दुकानांमध्ये जी काही माल होता, जी काही साधन सामग्री होती ती पुराच्या पाण्यामध्ये मात्र भिजल्याचं दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।